नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सीसॉ म्हणजे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी की जी केवळ महिलांकरता कार्यरत आहे, या संस्थेच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करतो. रोजच्या न्यूजपेपर्समध्ये काही आर्टिकल्स येत असतात जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याच्यावर प्रिलिम्स तसेच मेन्समध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून अशा प्रकारचे आर्टिकल्स नेमके कोणते आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत, त्या आर्टिकल्समधला नेमका कोणता भाग महत्त्वाचा आहे, तो परीक्षेमध्ये कसा विचारला जाऊ शकतो आणि त्यासाठी अतिरिक्त वाचन कुठलं करायचं का? ओके, अशा सगळ्या अंगाने चर्चा करण्यासाठी आपण अशा आर्टिकल डिस्कशनची एक सिरीज आपण सुरू करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून लोकसत्तामध्ये आजच्या पेपरमध्ये आलेले जे आर्टिकल आहे, हा जो लेख आहे, प्रमुख पायाभूत अष्टक्षेत्री मंदावलेलीच असं ज्या टायटल खाली जो लेख आहे त्याची आपण थोडक्यात चर्चा करूया. आता एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे, इकॉनॉमीसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, अशी 8 क्षेत्र आहेत. हे 8 क्षेत्र कोणते कोणते ते आपण आता बघूया. त्या 8 क्षेत्रांची यादी आपल्यासाठी आवश्यक आहे. तो प्रिलिम्स मध्ये डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही 8 क्षेत्र कोणती आहेत, मग त्याचं महत्व काय ते सुद्धा आपण बघूया. मग त्यांनी काय सांगितलं, खनिज तेल नावाचं एक क्षेत्र आहे, नैसर्गिक वायू आणि रिफायनरी ही जी क्षेत्र आहेत यांच्या उत्पादनामध्ये घसरण झालेली आहे. यांच्या उत्पन्नामध्ये घसरण झाल्यामुळं या 3 क्षेत्रांमध्ये घसरण झाल्यामुळे बाकीच्या 8 क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, एक प्रकारची मंद गतीने वाढ झालेली असं लक्षात येतं. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर वाढ झालेली आहे, पण ज्या गतीनं वाढ होणं अपेक्षित होतं त्या स्पीडनी वाढ झालेली नाहीये, तर उलट गती त्याची कमी झालेली वृद्धी आहे, पण ती कमी स्पीडनं वृद्धी आहे असं दिसतं. आणि यासाठी गुन्हेगार कोण आहे, यासाठी कल्प्रेट कोण आहे, जबाबदार कोण आहे, तर ही 3 क्षेत्र खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि रिफायनरी उत्पादनं. मग त्यांनी काय सांगितलं बघा, प्रमुख पायाभूत अशी अष्टक्षेत्र, अशी 8 क्षेत्र आहेत जी प्रमुख पायाभूत मानली जातात. असाच प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो, ही प्रमुख पायाभूत अष्टक्षेत्र कोणती आहेत? त्या वाढींचा दर, या क्षेत्रांच्या वाढीचा दर हा आधीच्या महिन्यातील म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जर आपण तुलना केली तर त्याच्या तुलनेमध्ये सुधारलेला असला तरी सुद्धा मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जो ग्रोथ रेट होता त्याच्या तुलनेमध्ये मात्र तो कमालीचा कमी नोंदवला गेलेला आहे, अशी अधिकृत आकडेवारीतून दिसून येतं. मग आता असं लक्षात येतं बघा, पुढचं वाक्य बघा, सरकारकडून पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामं केलेली असल्यामुळं सिमेंट या क्षेत्राने चांगली ग्रोथ नोंदवलेली आहे. त्या पाठोपाठ पोलाद या क्षेत्रात सुद्धा सकारात्मक ग्रोथ नोंदवलेली आहे. नंतर वीज निर्मिती या क्षेत्राने सुद्धा ग्रोथ नोंदवलेली आहे आणि खत निर्मिती या क्षेत्राने सुद्धा आपल्याला काय दिसतं, खत निर्मिती या क्षेत्राने सुद्धा ग्रोथ नोंदवलेली आहे आणि कोळसा या क्षेत्राने सुद्धा ग्रोथ नोंदवलेली आहे. मग किती झाली ही, 1 2 3 4 5, 8 पैकी 5 झाली आणि यांचा ग्रोथ जी आहे ती सकारात्मक आहे असं लक्षात येतं. त्या उलट खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि रिफायनरी ही जी 3 क्षेत्र आहेत त्यांची ग्रोथ मात्र निगेटिव्ह राहिली. म्हणजे बाकीच्या 5 ची ग्रोथ पॉझिटिव्ह होती, यांची ग्रोथ निगेटिव्ह राहिली. त्याच्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ रेट जो आपल्याला दिसतो तो स्लो झालेला आहे असं लक्षात येतं. ओके, तर पुढचं वाक्य बघा, यांची वार्षिक तुलनेत नकारात्मक वाढ दर्शवणारी अर्थात उत्पादनामध्ये घसरणीची कामगिरी राहिलेली आहे. असं इथं सांगितलं. म्हणजे ही 8 क्षेत्र याची यादी तुम्हाला करायची आहे, तुमच्या नोट्समध्ये हे नोंदवून ठेवायचं. मग याचं महत्व काय आहे तर पुढे दिलेलं आहे. प्रमुख 8 उद्योग क्षेत्र ही इतर सर्व उद्योगांसाठी, ही 8 क्षेत्र का महत्वाची, कारण इतर सर्व उद्योगांसाठी ती कच्चा माल किंवा ऊर्जा पुरवण्याचं काम करतात आणि म्हणून ह्याच उद्योगांमध्ये जर मंदीची स्थिती दिसली तर त्याचा परिणाम ओव्हरऑल इतर उद्योगांमध्ये सुद्धा दिसतो आणि अर्थव्यवस्थेसाठी हे घातक आहे हे लक्षात घ्या. हे सांगितलेलं आहे. हेच उद्योग मंदावण्याचे, म्हणूनच संबंध आर्थिक विकासावर गंभीर परिणाम दिसू शकतात. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये, ज्याला आपण IIP असं म्हणतो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, या 8 क्षेत्रांचा वाटा 40.27% आहे. म्हणजे IIP मध्ये हे 8 क्षेत्रांचा वाटा 40.27% आहे आणि याचाच रेट जर मंदावला, या क्षेत्रांचा रेट जर मंदावला तर IIP वर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर या क्षेत्रांची वाढ मंदावली तर देशाचा एकूण औद्योगिक विकास दर आपोआप खाली येईल, ज्याचा अर्थ कारखान्यामधील उत्पादन कमी होत असून रोजगारात वाढीच्या दृष्टीने परिस्थिती ही आव्हानात्मक असल्याचे त्यातून दर्शवले जाते. हे वाक्य डायरेक्ट एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. IIPचा इंडेक्स नुसार आपण कसा निष्कर्ष काढतो, IIPचा इंडेक्स वाढला तर काय, कमी झाला तर काय, त्याचे परिणाम काय दिसतात, अष्टक्षेत्रांमध्ये वाढ झाली तर काय, मंदी झाली तर काय, त्याचे परिणाम काय दिसतात, हे डायरेक्ट एक्झाम मध्ये प्रश्न असू शकतात. प्रकल्पांची गती मंदावल्यामुळे नवीन भरती थांबते. तथापि डिसेंबरच्या ताज्या आकडेवारीतून सिमेंट आणि पोलाद क्षेत्रातील वाढ ही सकारात्मक आहे, जे सरकारसाठी दिलासादायक आहे. पण त्याच वेळेला खनिज तेल आणि वायू क्षेत्रातील घट मात्र चिंतेचा विषय आहे. मग याचा संबंध आंतरराष्ट्रीय घडामोडींशी आहे का, हे आता तुम्हाला बघायचं आहे. आणि जर असेल तर मग खाली जी लिंक दिलेली आहे, खाली जे कॉमेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉमेंट्स करायच्यात, लक्षात घ्या.
की आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि याच्यामध्ये काय संबंध आहे का, हे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या आर्टिकल्स आणि त्याचं विश्लेषण आपण आता नियमितपणे करणार आहोत. सो डू व्हिजिट रेग्युलरली. थँक यू व्हेरी मच.